तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, इंट्रोमधून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठं जाणार आहोत. तर मित्रांनो, एक अचानक प्लॅन ठरलेला ऑफिस टीमसोबत. सो मित्रांनो, आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ते म्हणजे कळसुबाई शिखर. आणि वाजलेत रात्रीचे 9 आणि आपण एका मंदिरामागे स्टे करतो आहे. हे बघा, हे मागे मंदिर आहे आणि आपली मंडळी दिसत असेल तुम्हाला, ही जेवणाची तयारी करते आहे. हो, म्हणजे आता आपण इथे जेवण वगैरे करून त्याच्यानंतर आपण ट्रेकिंगला जाणार आहोत. सुमारे 12 ते 1च्या दरम्यान आपण ट्रेकिंग चालू करणार आहोत, कारण वरती जाण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. तर मित्रांनो, आता आपण परत जाणार आहोत. तिथे आपली मित्रमंडळी जेवणाची तयारी करते आहे, तर तुम्हाला पण दाखवतो आहे. बघूया आजच्या मेनूमध्ये काय काय आहे. तर चला आपल्यासोबत. बघू शकता इथे रात्रीचे आता 9 वाजले आहेत. आपण आता कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आहोत आणि इथे एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आता आपली मित्रमंडळी जेवणासाठी इथे थांबलेले आहे. जेवणासाठी म्हणजे आम्ही आता कुठल्या हॉटेलमध्ये गेलो नव्हतो, तर इथे आपण स्वतः बनवणार आहोत. स्वतः इथे मग जेवण वगैरे करून नंतर मग हे आपलं शिखर चढायला जाणार आहोत. तर हे बघा, इथे जेवणाची तयारी चालवली आहे आणि इकडे गॅस आहे, इकडे सिलेंडर आहे. आपली अजून मंडळी आहे. हे बघा, हा शुभम आहे, इकडे बाळ आहे, इकडे संदेश आहे, इकडे सुरक्षा आहे, आणि इकडे नेता आहे, हा मेन आहे आपला आजचा. हे बघा, इकडे मटर सोलत आहेत. आणि अजून काय काय आहे आपल्याकडे? अजून भरपूर काय दाखव, आपल्या मंडळीला दाखव. हे पोहे आहेत उद्याच्या नाश्त्यासाठी. हे इकडे काकडी वगैरे आहे सर्व. हे साखर, हे सर्व आजचा मेनू असणार आहे. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहेत की आजचा मेनू कसा असणार आहे. तर मित्रांनो, हे एक मंदिर आहे आणि इथे जर रात्रीची लोकं येतात ती इथे विश्रांतीसाठी असतात. हे बघा, आणि इथे जवळपासची वस्ती आहे ह्या साईडला. आणि आत्ता आम्ही इथे हे बघा, हे टॉमॅटो वगैरे आणलेलो, हे सर्व साफ करायला इथे आलो आहे. आणि आत्ता आम्ही इथे ना टॉमॅटो वगैरे, हे बघा, गाजर, फ्लॉवर वगैरे घेऊन आलेलो, ते धुवायसाठी आलेलो आहे. म्हणजे बरं पडतं, एक मंदिराच्या जवळ तिथे बोरिंग आहे. आणि हे बघा, सेजल आपल्याला हेल्प करते. वन मॅन आर्मी आहे सेजल. चला, आपली अर्धी टीम तिकडे आहे, जेवण बनवते. तर इथे बघू शकता, इथे राईस वगैरे आपलं धुवून झालेलं आहे आणि सर्व इथे पालेभाजी हे पण धुवून झालेले आहे. आणि आपला इथे मेन शेफ इथे आपल्यासाठी एकदम करकरीत कडक एकदम चाय बनवतो आहे. आणि आपली मंडळी पण ऐकत नाही आहे. हे बघा, एकदम स्पीडमध्ये कांदा कापतायत. आणि हे बघा, इथे प्रियांका हेल्प करते आपल्याला. हे काय करते प्रियांका? लाजतंय कॅमेराला बघून. ओके, थोड्याच वेळात आपण जेवणार आहोत. सो मित्रांनो, हे बघा, इथे आपली कटिंग वगैरे झालेली आहे आणि आपली फायनली जेवणाची तयारी झालेली आहे. हे बघा, इकडे कांदा आहे, टॉमॅटो आहे. हे बघा, रात्रीचे 10 आता वाजले आहेत आणि आमची जेवणाची तयारी चालू आहे. हे बघा, आणि इकडे लोक आहे, हे पण लोक वरती जाण्यासाठी झालेले आहेत, झोपले आहेत. आणि आम्ही इकडे जेवण बनवतोय. हीच तर मजा आहे. मित्रांनो, इथे भात शिजतोय आणि इथे हे बघा, मस्तपैकी कोरी चाय बनवलेली आहे आणि सोबत भाकरवडी. हे बघा, सर्वजण आता आराम करत आहेत, कधी भाताला उकळी येते. आणि आत्ता किती वाजले किती? पावणे 11 झालेले आहेत. तर मित्रांनो, आपला मेनू इथे रेडी झालेला आहे. हे बघा, मस्त एकदम फ्लेवर आलेला आहे, मस्त कलर आला आहे याला. आणि इकडे बघू शकता सर्वजण वाट बघत आहेत, कारण आता रात्रीचे वाजले आहेत 11 वाजायला आलेले आहेत.
आणि सर्वांच्या पोटामध्ये कावळे भेटत आहेत. हे बघा सर्वांना घाई झाली आहे. हे सर्वांनी लांब बसून घ्या. आणि हे बघा इथे इथे काय बनवलं आहे हे प्रियांका? हो नाईस. तर मित्रांनो रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि हे बघा सर्वांनी खायला चालू केलेलं आहे. मी पण खायला चालू गरमागरम. या तुम्ही पण आम्हाला जॉईन करा. पेटीवाडा. तो मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता 11:15 झालेले आहेत. म्हणजे खूप थोडा उशीरच झालेला आहे. कारण आपल्याला निघायचं होतं 12 नाही तर 1च्या दरम्याने. पण आता भरपूर आपले ग्रुप वगैरे येत आहेत तर पुढे जाऊन गर्दी पण होऊ शकते. म्हणून आम्ही आता फटाफट निघालो आहे सर्व तयारी करून. आणि हे बघू तर आलेले आहेत आणि सर्वजण एक्सायटेड आहेत वरती ट्रेक करण्यासाठी. इथून आपल्याला आता 2 ते 3 तास लागणार आहे. आणि प्रत्येकजण काळोखातून चालण्यासाठी एक्सायटेड आहेत कारण पुढे खूप गर्दी होणार आहेत. आता ग्रुप आपल्या मागून येत आहेत. सो चला आजच्या प्रवासामध्ये तुम्ही पण आमच्यासोबत असणार आहात. तर व्हिडिओ पूर्ण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला पण नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अर्धा तास चालल्यानंतर एक इथे स्पॉट लागतं आहे आणि हे बघा सगळेजण आता इथे फोटोशूट करत आहेत. अर्ध्या जणांची बॅटरी लो झाली आहे. हे बघा आता खूप सारे ग्रुप आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. हा आहे इकडे जायचा रस्ता. अजून खूप चालायचं आहे वरती. जवळजवळ अजून 2 तास तरी लागणार आहेत. तर मित्रांनो आपण आता कळसुबाई शिखर चढत होतो आणि आपल्याला दादा भेटलेले आहेत. हे बघा तुम्हाला बघून वाटत असेल की नॉर्मल आहे पण दादांच्या पायाकडे बघा नॉर्मल नाही आहेत. एका पायाने अपंग आहेत तरीसुद्धा दादांची जिद्द बघू शकता तुम्ही. दादा हे कशामुळे साध्य आहे? महाराजांचे आशीर्वाद आणि सह्याद्रीचं प्रेम. खरंच दादा महाराष्ट्रामध्ये 17 गड किल्ले झाले. बरोबर. 2000 किलोमीटर एका पायाने सायकल चालवली हां आणि हे 18वे. खरंच हे सेकंड करतोय मी. फर्स्ट माझं ऑपरेशन झाल्यानंतर 21व्या दिवशी केलं होतं. अच्छा. तुमच्या कार्याला सलाम आहे दादा. थँक्यू. आणि माझी विनंती आहे हां की दिव्यांग बांधवांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बरोबर हार नाही मानली पाहिजे कुठल्या गोष्टीची. नक्कीच. आपल्या आयुष्यामध्ये किती संकट आहेत हे महत्त्वाचं आहे. बरोबर. त्या संकटाला किती सामोरं जातो हे महत्त्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. आयुष्यामध्ये मित्र कमवा, मैत्री कमवा, माणसं कमवा. पैसा हा माणसं लाखानं कमवतील, कोटीनं कमवतील, पण हे जे निसर्गाचं जे प्रेम आहे, बरोबर. आज रात्री 1:30 वाजलेत, पण हे प्रेम कशासाठी? तर हे आपल्याला अनुभवायचं आहे, पाहायचं आहे. का तर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य बघण्याचं फक्त एक प्रेम, एक धाडस आहे, बाकी काहीच नाही. बरोबर. महाराजांचे विचार अंगी घेऊन हे काम करतोय. सलाम आहे तुमच्या दादा कार्याला. थँक्यू, कारण धन्यवाद. हे नॉर्मल पीपलला पण जमत नाही. मी काय म्हणतोय, मी हँडिकॅप नाही, बरोबर. मी स्वतःला रोल मॉडेल समजतो. बरोबर बरोबर. तुमचे कार्य बघून खूप जण आणि इन्स्पायर सिंपती घेत नाही. बरोबर. महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते माझं आहे आणि ते मी केलेलं आहे. माणूस हा, खरंच तुम्ही बोललात, माणूस हा विचाराने अपंग असतो, हां, शरीराने नाही. मनाने अपंग होऊ नका तुम्ही. बरोबर. तुमच्या शरीराने 100% अपंग झाला असाल, दिव्यांग झाला असेल, पण मनाला स्वतःला सांगू नका की मी दिव्यांग आहे. बरोबर. आज माझ्या छातीवर जो बॅच बघताय तो माझ्या गुरुमुळे आहे. बरोबर. त्या गुरुनं मला शिकवलं की हे सह्याद्री जर फिरायची असेल तर माझ्यासोबत चल, असा विषय आहे. तो बारामतीचा, मी नांदेडचा, पण त्यानं मला शिकवलं नाही उभं राहायचं. त्याचं नाव विलास वागचोरे. नक्कीच दादा, थँक्यू, धन्यवाद. येस, तुमच्यासोबत भेट तुम्ही झाली माझा व्हिडिओ घेतला त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही पण असेच दिव्यांग बांधवांना सांगा की हे ट्रॅक करा म्हणून.
बरोबर. हे ओके. तुमचं मोलाचं कार्य जगासमोर दाखवणं हे आमच्यासाठी एक आमचं पण दादा हे कार्य मध्यंतरी दाखवू नका. नाही. माझ्या मनात जी इच्छा आहे, शक्ती आहे ती इथं नाही बरोबर तर वरती आहे. बरोबर. नक्की आपण 100% वरी तुम्हाला बोलू. आणि बारामती ते केदारनाथ चालत गेलो 1800 किलोमीटर. 19 राज्य 22 जंगल 105 गड किल्ले 3,500 सापांना पकडले. बिबट्याला कोल्हा तरस मगर रेस्क्यूअर आहे. इंस्टाला बस एवढीशे फॉलोअर्स आहेत 1,12,000 आणि बस फिरतोय. ग्रामपंचायतीला निवडून आलोय, ग्रामपंचायत सदस्य आहे. 1-2 महिन्यात उपसरपंच होईल गावचा. मी सय्यद रेवेडा ग्रुप ऑर्गनायझर आहे. लोकांना घेऊन आलोय, 22 जण घेऊन आलोय सगळे. आणि आपला तो कार्यकर्ता गेल्या वेळेस वासुटा करून आला, आता कळसुबाईच्या शिखरावर. त्यांच्याशी बोलणं झालं आमचं खाली. हा ते व्हिडिओ बनवतात हो. तेव्हा युट्यूबला जाता एक व्हिडिओ बनवतो म्हणला.